दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। एसटी महामंडळाने एकेरी गट आरक्षणावर लावलेली 30% भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे मुंबईतील गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे। गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच मुंबई आणि उपनगरातील कोकणकर आपल्या लाडक्या कोकणात जाण्याची तयारी करतात। गेली अनेक दशकं एसटी महामंडळाची लालपरी या प्रवाशांची हक्काची आणि विश्वासाची सोबती राहिली आहे। यंदाच्या गौरी गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने तब्बल 5000 जादा बसेस सोडण्याचं नियोजन केलं आहे। यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठीच्या सर्व सवलती लागू राहणार आहेत। परंतु एसटी महामंडळाला एक मोठा आर्थिक फटका बसत होता। अनेक प्रवासी फक्त कोकणात जाण्यासाठी एकेरी आरक्षण करत असल्यानं परतीच्या प्रवासात बसेस रिकाम्या आणाव्या लागत होत्या। यामुळे इंधन खर्च, चालक वाहकांचं वेतन आणि अतिकालीन भत्त्यांमुळे एसटीवर मोठा आर्थिक बोजा पडत होता। मागील वर्षी गणपती उत्सवात एसटीला 11,68,00,000 रुपयांचा तोटा झाला होता। यंदा 5000 बसेस सोडल्यास हा तोटा 13 ते 16 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता होती। हा तोटा कमी करण्यासाठी एसटीने नाईलाजाने एकेरी गट आरक्षणावर 30% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र मुंबईकरांच्या तीव्र भावना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही 30% भाडेवाढ रद्द करत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली। सरनाईक यांनी असंही आवाहन केलं आहे की गणेशोत्सव मुंबईकर आणि एसटी यांचं अतूट नातं आहे। खासगी बसेसच्या तुलनेत एसटीचं भाडं नेहमीच अत्यल्प राहिलं आहे। त्यामुळे प्रवाशांनी देखील एसटीच्या आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा आणि भविष्यात एसटीने तत्कालीन दरवाढ केल्यास प्रवाशांनी सहकार्य करावं। थोडक्यात यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबईकरांना एसटीने कोकणात जाताना 30% अतिरिक्त भाडं द्यावं लागणार नाही। हा निर्णय निश्चितच गणेश भक्तांसाठी, मुंबईकरांसाठी आणि कोकणकरांसाठी दिलासादायक आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र दिनमानच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। धन्यवाद।